नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात आणि आजचा भाग एकदम संक्रांत स्पेशल आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर सायली आता संक्रांतीसाठी मस्त काळ्या रंगाची साडी वगैरे घालून तयार झालेली असते. तर तेवढ्यातच तिथे अर्जुन येतो. आता सायली त्याला पाहून बोलते की हे काय? त्यावर अर्जुन बोलतो की ही तर माझी आवडती शेरवानी आहे ना, छान दिसते ना संक्रांतीसाठी. त्यावर सायली बोलते की अहो, आज तर काळ्या रंगाचे कपडे घालायचे असतात. मी तुमच्यासाठी काळ्या रंगाचा कुर्ता काढून देखील ठेवलाय आणि तुम्ही हे काय घातलंय? त्यावर आता अर्जुन सांगतो की नाही नाही, मी यातच छान दिसतोय, मी काही आता काळ्या रंगाचे कपडे वगैरे घालणार नाहीये, पण तू मात्र छान दिसतेस काळ्या साडीमध्ये. त्यावर आता सायलीने सांगितल्यावर अर्जुनला मात्र ऐकावंच लागतं आणि आता सायलीच्या हट्टामुळे तो देखील आता ब्लॅक कलरचा तिने दिलेला कुर्ता घालून येतो. तर इकडे कल्पना आता विमलला विचारत असते की सायलीने जे वानामध्ये रोपं द्यायचे आहेत ते कुठे ठेवलेत. त्यावर विमल सांगते की ती मागच्या बागेमध्ये ठेवलेत. आणि आता कल्पना विचारते की सायलीसाठी ते हलव्याचे दागिने मागवायला सांगितले होते, त्याचं काय झालं. त्यावर आता विमल आता विसरलेली असते खरं तर ते दागिने सांगायला. कल्पनाने तिला अस्मिताला ते दागिने ऑर्डर करायला सांगितलेले असतात, पण इतक्या कामाच्या गडबडीमध्ये विमल मात्र विसरून जाते. आता त्यावर पूर्णा आजी पण बोलते की आता काय करायचं, आता एवढ्या ऐन वेळेला कुठून दागिने मागवणार बरं आपण. आता त्यांचं दागिन्यांवरून हेच डिस्कशन सुरू असतं आणि तेवढ्यातच दारात मीरा येते. आता ही मीरा म्हणजे सायलीची मैत्रीण व बोलते येऊ का मी. त्यावर कल्पना लगेच तिला ओळखते आणि लगेच तिला यायला सांगते. आता मीरा खरं तर हलव्याचे दागिने घेऊन आलेली असते सायलीसाठी. आता मीरा घरात आल्यानंतर कल्पना पूर्ण आजीला मीराची ओळख करून देते की ही मीरा आहे, सायलीची मैत्रीण आहे ती आपल्या म्हणून. विमलताई देखील लगेच तिला पाणी वगैरे आणून देतात. तर आता पूर्ण आजी बोलते की अगं, ही तर साक्षात फुलराणीच आहे. आपण एक काम करूयात, हलव्याचे दागिने येईपर्यंत हिला सायलीसाठी आपण फुलांचे दागिने बनवायला सांगूयात. सायली ते घालेल आणि नंतर मग हलव्याचे दागिने घालेल. त्यावर मीरा बोलते की नाही नाही, त्याची काही गरज नाही आहे. म्हणजे सायलीताईची पहिलीच संक्रांत आहे ना, त्यामुळे मला तिच्यासाठी काहीतरी खास करायचं होतं आणि म्हणूनच मग मी तिच्यासाठी दागिने घेऊन आली आहे. आणि आता मीराने सायलीसाठी फुलं आणि हलवा या दोघांचे एकत्रितपणे दागिने बनवून आणलेले असतात. आता हे दागिने पाहिल्यावर कल्पना आणि पूर्णाजीला मात्र ते दागिने खूप आवडतात. तर तेवढ्यातच प्रताप आणि अश्विन देखील तिथे येतो. तर कल्पना आता प्रताप आणि अश्विनची मीराशी ओळख करून देते. त्यावर मीरा बोलते हो, ओळखते ना मी ह्या दोघांनाही. त्यावर कल्पना बोलते की तू कसं काय ओळखतेस यांना. त्यावर मीरा सांगते की सायलीताई नेहमी या दोघांबद्दल खूप काही बोलत असते, त्यामुळे मी या दोघांनाही ओळखतीये चांगलंच. आता तेवढ्यातच तिथे चैतन्य येतो. आता खरं तर चैतन्य आल्यावर सगळेच त्याच्याकडे पाहत असतात, कारण तो तसाच मोकळ्या हाताने आलेला असतो आणि खरं तर पतंग आणायची जबाबदारी चैतन्यावर असते, पण तो मात्र ऐन वेळेला विसरलेला असतो. तेव्हा लगेचच चैतन्य आल्यावर बोलतो की चला चला आता पतंग उडवायला सुरुवात करूयात. त्यावर अश्विन त्याला बोलतो की अरे हे काय, पतंग तर तू आणणार होतास ना. त्यावर आता चैतन्य बोलतो की एकाच मिनिटात मी पतंग घेऊन येतो, हां, विसरलोच मी पतंग. आणि तेवढ्यातच दरवाजात सखी हातात पतंग घेऊन येते आणि सखी बोलते की येऊ का, पतंग आणलेत मी. आता तिच्याकडे चैतन्य आणि अश्विन तर पाहतच राहतात आणि चैतन्य बोलतो की हा काय जादूटोणा आहे, म्हणजे मी बोललो की 1 मिनिटात पतंग घेऊन येतो आणि दरवाजात पतंग घेऊन मुलगी लगेच उभी आहे. त्यावर मीरा बोलते की हा काही जादूटोणा वगैरे नाही आहे, ही सखी आहे. ही पण सायलीताईचीच मैत्रीण आहे. आणि ती आता सखीकडे जाते आणि सखीला बोलते तू सखी ना गं, कशी आहेस तू. त्यावर आता सखी बोलते की हो, पण तू कसं काय ओळखतेस मला. त्यावर मीरा सांगते की अगं, सायलीताईने तुझ्याबद्दल सांगितलं होतं मला, मी मीरा आहे तिची मैत्रीण. आणि आता कल्पना दोघींनाही घरात बोलवते. आता दोघीही घरात येतात. तर कल्पना आता सखीची देखील सर्वांसोबत ओळख करून देते की ही सायलीची मैत्रीण आहे म्हणून.
तर इकडे आता पतंग उडवण्यावरून यांचं डिस्कशन सुरू असतं की आज मात्र जंगी पतंग उडवण्याचा कार्यक्रम होईल असं तसं. तितक्यात कल्पना बोलते की हो, पण या सगळ्यामध्ये उत्सव मूर्ती कुठे आहेत? आणि तेवढ्यातच सायली आणि अर्जुन दोघेही जिण्याने खाली येतात. आता त्यांना पाहून सर्वच जण आनंदात असतात. तर सायली लगेचच तिच्या मैत्रिणींना म्हणजेच मीराला आणि सखीला भेटायला त्यांच्याकडे जाते. आता ती त्यांना विचारत असते की तुम्ही केव्हा आलात आणि कशा आहात? त्यावर सखी सांगते की मी आत्ताच आली आहे. मीरा सांगते की मी थोड्या वेळापूर्वीच आली आहे, पण मला काही जास्त वेळ थांबता येणार नाही आहे. त्यावर सायली बोलते का? अजिबात नाही हं, संध्याकाळपर्यंत दोघींनीही इथेच थांबायचं आहे, तुम्ही कुठेही जायचं नाही आहे. तर अर्जुन देखील इकडे असतो. तर अर्जुन देखील मीराला सांगतो की हो, संध्याकाळपर्यंत इथेच थांबावं लागणार आहे आता तुम्हाला. आणि सत्या कसा आहे, तुमच्या सासूबाई कशा आहेत? त्यावर मीरा सांगते की हो, ते दोघेही अगदी व्यवस्थित आहेत. त्यावर आता मीरा सांगते की नाही अगं, मी इकडे यायचं म्हणून सांगलीवरून पहाटेच निघाली आहे आणि आज तर सण आहे, मला फुलांच्या पण खूप ऑर्डर्स आहेत आणि जर मी घरात नाही आहे सणासुदीचं हे पाहिल्यावर माझ्या सासूबाई देखील खूप चिडतील माझ्यावर. त्यामुळे मला लवकर निघावं लागेल, मला काही जास्त वेळ थांबणार नाही आहे. त्यावर आता अर्जुन, चैतन्य आणि अश्विन हे तिघेही आता पतंग उडवण्यासाठी जातात. तर जाता जाता अर्जुन मीराला सांगतो की ठीक आहे, पण सत्याला माझ्याकडून हाय सांग म्हणून. आता सायली त्यांना सांगते की तुम्ही चला, मी आलेच पतंग उडवायला. तर तेवढ्यातच आता विमलताई सर्वांसाठी तिळगुळ आणि सायलीने जे वाणामध्ये देण्यासाठी रोप आणलेलं असतं ते घेऊन येतात. तर कल्पना आता मीराच्या घरच्यांसाठी तिळगुळ वगैरे देते. त्यावर आता ही मीरा जाताना कल्पनाला आणि पूर्णा आजीला नमस्कार करते. त्यानंतर सायली आता तिला हळदी कुंकू लावून तिला संक्रांतीचं वाण देते. तितक्यात कल्पना आणि पूर्णा आजी मात्र अस्मिताला तयार करण्यासाठी अस्मिताच्या खोलीमध्ये निघून जातात. आता त्यांच्याकडे मात्र मीरा पाहतच राहते आणि सायलीला बोलते की सायली ताई, अगं या तुझ्या सासूबाई ना, अगं किती गोड वागतात त्या तुझ्याशी, अगदी आईप्रमाणेच वागतात. त्यावर सायली बोलते की हो, त्या माझ्या सासूबाई नाही तर माझ्या आईच आहेत. त्यावर सखी देखील बोलते हो ना, असं आईचं प्रेम सगळ्यांच्या नशिबात नसतं वगैरे. त्यावर सायली बोलते की माझी जन्मदाती आई कोण आहे ना ते देखील मला माहीत नाही, पण आई मात्र इतकं प्रेम करतात की आईची कमी कधी त्यांनी भासू दिली नाही आहे. त्यावर सखी बोलते की हो, आणि अशी आई सर्वांना मिळो वगैरे. आता मात्र मीराचा चेहरा पडतो. आता हे सायलीच्या लक्षात येतं आणि सायली मीराला विचारते काय गं, तुझा चेहरा असा का पडलाय? त्यावर मीरा बोलते अगं, लग्नाच्या वेळेस तर यांचा विरोध होता आणि म्हणूनच तर आम्ही तुझ्या मदतीला आलो होतो. आणि एक माझ्या सासूबाई आहेत, तुमच्या घरामध्ये आणि आमच्या घरामध्ये वातावरण किती वेगळं आहे बरं. त्या माझ्याशी तर सोड, त्यांच्या मुलाशी देखील नीट बोलत नाहीत, वागत नाहीत वगैरे. आता सायली त्या दोघींनाही समजावते आणि त्या मीरा आता त्यांचा निरोप घेऊन निघून जाते. तर सखी तिथेच असते. तर सखी बोलते की मला असं संक्रांतीला पतंग काही उडवता येत नाही, पण पतंग उडवताना पाहायला मात्र खूप मजा येते. त्यावर सायली बोलते की हो ना, मग आजची संक्रांत तर खूप स्पेशल होणार आहे, चल आपण देखील पतंग उडवायला जाऊयात. तर इकडे सुमन आता मात्र वैतागून गेली आहे, तिला तिथेच डांबून ठेवलंय अजून देखील नागराजने. आता इथे ते घराच्या गार्डनमध्ये मस्त असं संक्रांतीचं डेकोरेशन केलेलं आहे, पूर्ण घर सजवलं आहे आणि मस्त जण सर्वजण इथे आता पतंग उडवायची तयारी करतायत. आता तेवढ्यातच सखी आणि सायली देखील तिथे येतात. तर सखी प्रतापला बोलते की पण मला तो मांजा वगैरे बांधता येत नाही हं, मला शिकवाल का तुम्ही? त्यावर प्रताप देखील हो बोलतो. तर अर्जुन लगेच बोलतो की कन्नी कन्नी म्हणतात त्याला. आणि आता ह्यांचं पतंगावरूनच डिस्कशन सुरू असतं. तेवढ्यातच भूमी आणि काव्या देखील तिथे येतात. आता काव्या आल्या आल्याच सायलीला बोलते की सायली ताई, अगं तू किती छान दिसतेस या काळ्या साडीमध्ये बरं, तुला कोणाची नजर नको लागायला. तेवढ्यातच भूमी बोलते की हो सायली, खरंच तू खूप छान दिसतेस, पण काव्या अगं आपल्या माणसांची नजर नाही लागत. त्यावर काव्या बोलते तरी पण. आणि आता काव्या सायलीला काजळाचा काळा टीका देखील लावते. तर आता सायली विचारत असते काव्याला, नंदिनी का नाही आली?
त्यावर काव्या सांगते की मी आहे ना नंदिनीची रिप्रेझेंटेटिव्ह. आणि तेवढ्यातच भूमी सांगते की अगं मी तुझ्याच घरचा पत्ता शोधत होते आणि तेवढ्यातच मला ही भेटली आणि गाडीत टाकून इथेच घेऊन आली. आता असं त्यांचं बोलणं सुरू असतं. तर तेवढ्यातच मात्र सायलीचं कौतुक ऐकून लगेच अर्जुन देखील तिथे येतो आणि बोलतो की भाऊजी देखील इथेच आहे, म्हणजे मी पण ब्लॅकच कपडे घातलेत पण मला नाही कोणी कॉम्प्लिमेंट वगैरे दिली. त्यावर आता सखी बोलते की नाही भाऊजी म्हणजे तमसे तुम्हीही हँडसमच आहात, पण मग आमच्या सायली ताई पुढे मात्र तुम्ही तर जरासे फिके पडलेले आहात. त्यावर आता अर्जुन देखील बोलतो की खरं सांगू का मला काय वाटतं, मला देखील ना हे असंच वाटतं. आता हे ऐकल्यावर सायली मात्र लगेच बोलते काही काय बोलताय तुम्ही. आणि आता सर्वजण मिळून आता अर्जुनला आणि सायलीला चिडवत असतात. तर आता पतंग उडवायची वेळ झालेली असते आणि आता सर्वांनाच पतंग उडवायचे असतात. पण पतंग उडवण्यासाठी मात्र आता सायली टीम आणि अर्जुन टीम अशा 2 टीम तयार करायचं ठरवतात आणि आता ते 2 टीम करून पतंग उडवणार असतात. तर तेवढ्यातच अस्मिता देखील कल्पनासोबत तिथे येते. त्यामुळे अस्मिता आल्यामुळे आता सर्वच जण खुश असतात. तेवढ्यातच चैतन्य बोलतो की हो मी सांगतो, म्हणजे रोजच्या आयुष्यामध्ये खरं तर अर्जुनचं सायलीसमोर काही देखील चालत नसलं ना तरी देखील आज मात्र अर्जुन टीमच जिंकणार आहे. आणि आता अर्जुन टीम मध्ये सगळे जेंट्स आता अर्जुनच्या टीममध्ये आणि सायली टीममध्ये आता सगळ्या आलेल्या लेडीज आणि तिच्या मैत्रिणी आहेत त्या सायली टीममध्ये असं आता पतंग उडवायचं ठरतं. तर भूमी आणि काव्या सांगत असतात की आज तर सायली टीमच जिंकणार आहे काहीही झालं तरी, आज काही अर्जुन टीम जिंकत नसते. त्यावर आता अर्जुन लगेच हसून बोलतो पण तुम्हाला कन्नी बांधता येते का. तेवढ्यातच प्रताप बोलतो की काही हरकत नाही मी शिकवेल हा तुम्हाला. आणि आता पतंग उडवायचा कार्यक्रम सुरू होतो. तर सायली आणि अर्जुन आता दोघेही मिळून पतंग उडवत असतात. एकदम छान आता इथे मस्त सगळेजण हसत खेळत संक्रांत एन्जॉय करत असतात, पतंग उडवायचा कार्यक्रम एन्जॉय करत असतात. तर आता हे पतंग उडवताच मध्येच सायली आणि अर्जुनची टक्कर होते. आता दोघांची टक्कर झाल्यावर हे दोघेही पतंग उडवायचं सोडून एकमेकांकडेच पाहत बसतात. त्यामुळे आता काव्या आणि चैतन्य येऊन अर्जुन आणि सायलीला मात्र भाणावर आणतात आणि परत एकदा ते सगळेजण पतंग उडवत असतात. पण आता या सगळ्या गडबडीमध्ये मात्र सायलीचा पतंग अर्जुनच्या पतंगाने काटला जातो. त्यामुळे आता सायली टीम हारते आणि अर्जुन टीम मात्र विजयी झालेली असते. त्यावर आता सगळेजण अर्जुन टीम करत ओरडत असतात. तर सायलीच्या टीममध्ये देखील लगेच काव्या बोलते की हो अर्जुन टीम जिंकली आहे कारण सायली टीमने अर्जुन टीमला जिंकू दिलंय ना म्हणून जिंकली आहे. तितक्या सखी देखील बोलते हो ना, आणि आम्ही हरलो असलो ना तरी हसतोय, तुम्ही तर रडत बसला असतात मुळू असं हरल्यानंतर वगैरे. आता सायली टीम मात्र अर्जुन टीमची चांगलीच खेचत असते. त्यामुळे सायली बोलते की आत्ता जरी हरलो असलं तरी पुढच्या राऊंडमध्ये मात्र आम्हीच जिंकणार आहोत, त्यामुळे अजून एक फेरी तर होऊनच जाऊ देत. तर अर्जुन बोलतो की हो, आणि बायको पुढे जिंकायची मजा तर काहीतरी वेगळीच आहे. त्यामुळे आता परत ते अजून एक फेरी खेळायचं ठरवतात आणि परत आता अजून दुसऱ्या फेरीला देखील पतंग उडवायचा कार्यक्रम त्यांचा सुरू असतो. पण तेवढ्यातच रविराज, प्रतिमा आणि नागराज देखील येतात. त्यामुळे आता कल्पना त्यांना सांगते की तुम्ही सगळेजण इथे एन्जॉय करा, मी आलेच. आणि कल्पना घरात येते. तर घरात आल्यानंतर पूर्णा आजी प्रतिमाला समजावत असतात की अगं सुमन देखील लवकरच सापडेल म्हणून, आणि जरी अजून सुमन सापडली नसली तरी छोटे खाणी का होईना आपल्याला सायलीचे सण तर साजरे करायलाच हवेत ना. तितक्यातच कल्पना बोलते हो, पण हे नागराज भाऊजी का आले तुमच्यासोबत. त्यावर रविराज बोलतो की आम्ही तयार होऊन निघालो तर तोही मागे लागला की मी देखील येतो आणि इथे जर एकटाच राहिलो तर सुमनची आठवण येईल म्हणून. तितक्यात प्रतिमा बोलते हो ना, आणि सणासुदीला या दोघांची भांडणं नकोत म्हणून मीच त्यांना बोलले या म्हणून. तितक्यातच रविराज बोलतो हो, आणि इथे आल्यानंतर पतंगबाजी पाहिल्यावर मात्र संक्रांत असल्यासारखं वाटलं. तितक्यातच प्रतिमा बोलते सुमनला सुद्धा खूप छान आवडतं असे सण वगैरे साजरे करायला.
आता तिला मात्र सुमनची आठवण येत असते. तर तेवढ्यातच पूर्णाजी वगैरे तिला समजावत असतात की सुमन देखील लवकरच सापडेल. आणि तेवढ्यात सायली अर्जुन आता घरात येतात आणि घरात आल्या आल्या त्यांना नागराज तिथे भेटतो. त्यामुळे दोघेही आता रागानेच त्याच्याकडे पाहतात आणि तिथून निघून जातात. तर लगेचच तन्वी तिथे येते आणि नागराजला बोलते की काका हे काय, कधी आलात तुम्ही, आणि सुमन काकूचं काही कळालं का? त्यावर नागराजही तिच्याकडे जातो आणि बोलतो की नाही ना, खूप काळजी वाटते सुमनची, अजून तर काहीच नाही कळालं तिच्याबद्दल. आता थोडं बाजूला येऊन तन्वी त्याला विचारते की तुम्ही इथे काय करताय, तुम्हाला तर तिकडे सुमनवर लक्ष ठेवायला हवंय ना. त्यावर नागराज सांगतो की पैसे फेकले की सगळं काम होतं, पैसे दिले की ते महिपतचे गुंड सगळं काम करतात. त्यावर आता तन्वी सांगते की हो, आणि महिपतवर लक्ष ठेवायला पण तेच गुंड होते, पण महिपत निसटला की नाही. पण आता कमीत कमी एक काम करा, त्यांना म्हणावं एखादा सुमनचा व्हिडिओ तरी पाठवा आपल्याला, जेणेकरून आपली खात्री होईल की सुमन अजून तिथेच आहे. आता नागराजला देखील ही आयडिया पटते आणि नागराज देखील आता लगेचच त्या गुंडांना फोन करण्यासाठी बाजूला निघून जातो. तर इकडे डांबून ठेवलेली बिचारी सुमन विचार करते की मला आता अजून किती दिवस इथे असंच पडावं लागणार आहे. सायली, अर्जुन, कुठे आहात तुम्ही, तुम्ही लवकर या मला इथून सोडवायला. तर आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत त्या गुंडांनी सुमनचा व्हिडिओ आता नागराजला पाठवलेला असतो. तर इकडे सायलीच्या सगळ्या मैत्रिणी तिला आता हलव्याचे दागिने घालून तयार करत असतात. आता सायली तयार झाल्यानंतर अर्जुनची वेळ असते, पण अर्जुन मात्र हलव्याचे दागिने घालण्यासाठी नकार देत असतो. त्यावर आता सर्वजण अर्जुनला बळजबरी ते दागिने घालण्यासाठी सांगत असतात. त्यावर सायली सांगते की दागिने नाही घातलेत तर मी मात्र पुढचे 4 दिवस काही तुमच्यासोबत बोलणार नाहीये. तर इकडे नागराज हा सुमनचा व्हिडिओ पाहत असताना भूमी पाहते आणि भूमीच्या लक्षात येतं की हे सगळं नागराजचंच कारण आहे. तर भूमी इकडे सखीला आणि काव्याला येऊन ही गोष्ट सांगते. आता त्याही नागराजकडे जातात आणि आम्हाला तुमच्या फोनमध्ये फोटो काढायचा आहे असं सांगतात. आता काव्या त्याच्या हातातनं फोटो काढण्यासाठी त्याचा फोन घेते आणि तो व्हिडिओ पाहते. तर तिच्या लक्षात येतं आणि तेच आता ती सायली आणि अर्जुनला येऊन या तिघीही सांगतात की सुमन काकू आणि नागराज काकांबद्दल आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आता या तिघींमुळे सुमन सापडणार हे मात्र नक्की. त्यामुळे पुढील एपिसोड पाहायला विसरू नका. आणि हा एपिसोड आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.